शिवाजी विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचा याच्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल ही संस्था चालवतात. अनेक विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. या सर्वांमध्ये राजकारण विरहित कारभार चालावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या अनेक वर्ष स्वतःच्या कष्टाने दिलेल्या 1600 एकर जमिनीतनं एकही रुपया न घेता हे विद्यापीठ सुरू झाले. या ठिकाणी बाळासाहेब देसाईंचा उल्लेख करावा लागेल. आप्पासाहेब कुलगुरू, पहिले कुलगुरू यांचाही उल्लेख करावा लागेल. आजपर्यंत अनेक कुलगुरू होऊन गेले, कुलगुरू होऊन गेले, पण शिवाजी विद्यापीठाच्या प्रेमायसेसमध्ये एका राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन एक कार्यक्रम राबवणं ही खरं तर शिवाजी विद्यापीठाच्या आचारसंहितेचा भंग आहे. आता याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचे आदरणीय कुलगुरू साहेबांना आहेत. तर आम्ही विनंती केली कुलगुरू साहेबांना, ज्याने हा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये कुलगुरू जे आहेत, ज्या महिला आहेत, त्यांनी याचं नियोजन केलं, त्यांचं त्या पत्रिकेवर नाव आहे, त्यांना ताबडतोब निलंबित करा अशा पद्धतीची आम्ही मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठामध्ये याच्या अगोदर अनेक आंदोलन झाली, सेवक संघाची झाली, आमची झाली, जनतेची झाली, पण आजपर्यंत कुलगुरूंनी परवानगी द्यावी असं काही झालेलं नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही परिस्थिती येते, ही दुर्दैवी वेळ आहे. म्हणून कुलगुरूंना सांगितलं मी, तुम्ही कुलगुरू म्हणून काम करा, राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून काम करू नका, आमच्या परवानगीवर तुम्ही सही करू नका. शिवाजी विद्यापीठाची डिग्री जी BA MA MCOM ची दिली जाते त्याच्यावर कुलगुरूंची सही असावी, तो फतवा रद्द करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आज आदरणीय विराज पाटील जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुलगुरूंना विनंती केली आहे. 2 दिवसामध्ये त्याने आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर द्यावं. त्या पत्राच्या उत्तराच्या आधारे राज्यपालांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत आणि ताबडतोब कुलगुरू यांना निलंबित करा अशी मागणी आहोत. हा लढा आज चालू झालेला आहे, हा सुरू झालेला आहे, आज लढा सुरू झाला. कुलगुरूने लक्षात ठेवावं, जंतर मंतरच्या लढाईच्या, विद्यार्थ्यांच्या लढाईच्या समोर या देशाचा पंतप्रधान, या देशाचा गृहमंत्री झुकला. कुलगुरू आहात आपण, आपल्यासमोर विनंती आहे की आमच्याशी संघर्ष करू नका, आमचा संघर्ष तुम्हाला मागात पडेल.